जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजकाल बहुतेक साऱ्या व्यक्तींकडून मला ऐकायला येतं आहे की सर मला स्विंग ट्रेडिंग शिकायचं आहे. मला करायची तर स्विंग ट्रेडिंगच, बाकी मला ऑप्शन पण करायचं नाही किंवा इतर कोणतीही गोष्ट मला करायची नाही आहे. किंवा काही जणांचे मला असे पण कॉमेंट येत असतात की सर स्विंग ट्रेडिंग म्हणजे 100% पैसा का? म्हणजे एखादी व्यक्ती मार्केटमध्ये बिगिनर असते ना, आणि तिने ऐकलेलं असतं, जसं आजकाल थंबनेल वगैरे येत आहे बघा, जो पण व्हिडिओ तुम्ही बघतात यूट्यूबवरती थंबनेल असतं की स्विंग ट्रेडिंगमध्ये 100% पैसा बनतो. अशी स्ट्रॅटेजी वापरली तर आपण 100% पैसा स्विंग ट्रेडिंगमध्ये बनवू शकतो. त्यामुळे बहुतेक जण मला विचारतात की याच्यामध्ये खरंच पैसा बनतो का, 100% याच्यामध्ये पैसा असतो का? मग त्याची उत्तर मी आज तुम्हाला देण्याचा इथे प्रयत्न करतो आहे. तर हा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग होणार मित्रांनो, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओला स्किप करत जाऊ नका. मला हेच समजत नाही, जर तुम्हाला शिकायचं असेल ना शेअर मार्केट, कोणाचाही व्हिडिओ असू द्या, मी असं म्हणत नाही की माझाच व्हिडिओ, कोणाचाही असू द्या, जर तुम्हाला काही शिकायचं असेल तर मग व्हिडिओ तो मोठा असेल तर स्किप नका करू त्याला. त्या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी सांगण्याचाच माझा प्रयत्न आहे, त्यामुळे तो व्हिडिओ लेंदी बनतो आहे, मोठा बनतो आहे. त्यामुळे तो व्हिडिओ बघत चला तुम्ही, कोणताही पार्ट त्यामध्ये स्किप करत जाऊ नका. मी माझे व्ह्यूज वाढवण्यासाठी किंवा वॉच टाईम वाढवण्यासाठी असं म्हणत नाही आहे. खरंच नॉलेज घ्यायचं आहे. काही महत्त्वाचे मुद्दे असतात ते तुमच्याकडून जातात सुटून, मग जे तुम्हाला ऐकायचे असतात मेन म्हणजे. त्यामुळेच तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, ठीक आहे. आणि कुणी जर चॅनलवरती नवीन असेल ना, तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं बटन जे असतं ना, त्याला क्लिक करून घ्या. त्यामुळे तुम्हाला ताबडतोब नोटिफिकेशन मिळत असतं. आणि कॉमेंट करायला विसरायचं नाही. कॉमेंट आणि लाईक तर पाहिजेच ना. एक क्रिएटर असतो त्याला काय पाहिजे असतं, एक लाईक असतं तुमचं, जे माझ्यासाठी महत्त्वाचं, आणि एक कॉमेंट, एक छानसे की व्हिडिओ आवडला आहे की नाही आवडला आहे, व्हिडिओमधले जे मुद्दे असतात ते मला आवडलेले, त्याची एक कॉमेंट तुम्ही मला टाकून द्यायची मग तिथे, ठीक आहे. ते करायला विसरायचं नाही. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर बघा मित्रांनो, मग तुम्ही व्हिडिओचं थंबनेल पण बघितलेलं असेल, टायटल पण बघितलेलं असेल, त्या ठिकाणी मी स्विंग ट्रेडिंग हा शब्द टाकलेला आहे, स्विंग ट्रेडिंग. मग ही स्विंग ट्रेडिंग नेमकी कशात केली जाते किंवा याचा कालावधी जो असतो किती असतो, हे माझ्या मते जवळजवळ सर्वांना माहीत असेल, पण पुन्हा एकदा मी सांगतो. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? ज्या ठिकाणी ट्रेडिंगचा कालावधी हा एका दिवसापेक्षा जास्त असतो. जी ट्रेडिंग करतो ना आपण, एक दिवसांपेक्षा जास्त, तो कालावधी एक दिवसांपेक्षा कसा असतो, जास्त असतो. आणि ही जी स्विंग ट्रेडिंग करत असतो आपण कशामध्ये करतो? इक्विटी. इक्विटी म्हणजे काय? वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉक असतात बघा. जसं मी म्हटलं की मला रिलायन्समध्ये स्विंग ट्रेडिंग करायची, मग मी काय करतो आहे, रिलायन्सचे काही शेअर खरेदी करतो आहे, बरोबर. हे शेअर आणि त्यांना होल्ड करतो आहे एक दिवसांपेक्षा जास्त. मी जर त्याच दिवशी बाय करून त्याच दिवशी जर विकत असेल तर ती इंट्राडे ट्रेडिंग होत असते किंवा तिला आपण डे ट्रेडिंग असं पण म्हणत असतो. एक दिवसांपेक्षा जास्त कालावधी. मी जर आज एखादा शेअर घेतला आणि त्याला उद्या विकलं किंवा 8 दिवसानंतर किंवा 15 दिवसानंतर किंवा 1 महिन्यानंतर जर विकलं तर ती होत असते मग स्विंग ट्रेडिंग. मग आपण ही स्विंग ट्रेडिंग इक्विटीमध्ये करत असतो, स्टॉकमध्ये करत असतो. मी स्टॉक ऑप्शन, फ्युचर ट्रेडिंग याच्याबद्दल नाही बोलत आहे, येतो त्या मुद्द्यावरती पण येणार मी, पण आपण फक्त इथं स्टॉकचा विचार करतो आहे. मग बहुतेक सारे थंबनेल असतात बघा की स्विंग ट्रेडिंगमध्ये 100% प्रॉफिट बनवण्याची ही स्ट्रॅटेजी येते, ते 100% प्रॉफिटच होत असतं. तर हा गैरसमज तुम्ही काढून टाकायचा आहे मित्रांनो. हां, हे सेफ असतं. मी म्हणेल नेहमी की इक्विटीमध्ये बनतो पैसा. मी पण स्वतः सांगत असतो की इक्विटीमध्ये पैसा बनवत असतो, पण कशा पद्धतीने बनतो ते पण सांगत असतो तुम्हाला. 100% नसतं कधी की तुम्ही इक्विटीमध्ये पण काम करायला गेले की तुम्हाला 100% प्रॉफिटच होईल, कारण की ही पण एक ट्रेडिंगच आहे. आपण हे काय करतो आहे, ट्रेडिंग. आणि ज्या ठिकाणी ट्रेडिंग हा शब्द येत असतो, लक्षात घ्या, ट्रेडिंग, त्या ठिकाणी असते रिस्क. रिस्क तर प्रत्येक ठिकाणी असते. रिस्क, लॉस या ठिकाणी होणारच. कोणी असं म्हणायचं नाही की मी एखाद्या स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करतो आहे, त्याचा कालावधी 8 दिवस पकडू द्या किंवा तुम्ही 1 महिने 2 महिना पण त्याला होल्ड केलं तर ती स्विंग ट्रेडिंगच झाली, तर त्यामध्ये तुम्हाला प्रॉफिटच मिळेल असं नाही आहे, ठीक आहे. काही वेळेला काय होत असतं, हां, त्याच्यामध्ये एक आहे की स्टॉप लॉस लावला, तुम्ही छोटी सिरीज घेऊन बाहेर पडले, जास्त लॉस तुम्हाला होणार नाही. पण खूप साऱ्या व्यक्तींचं मी ऑब्झर्वेशन केलेलं आहे की त्यांनी एखादा स्टॉक, समजा आपण रिलायन्सचं उदाहरण घेऊया, की त्यांनी रिलायन्सचे 100 शेअर्स खरेदी केले, 100 शेअर्स, बरोबर. आणि त्यांना करायची होती स्विंग ट्रेडिंग. म्हणजे स्विंग ट्रेडिंग म्हटल्यावरती काय स्टॉप लॉस आला त्याच्यामध्ये. स्टॉप लॉस तर लावा लागतो, म्हणजे रिस्क आपण डिसाईड करत असतो की याच्यामध्ये मला किती नुकसान घ्यायचं आहे, हे तर आपण ठरवून घेतो असतो.
पण काही व्यक्ती एस एल न लावता काम करतात. ठीक आहे, चला त्यांच्याकडे जास्त फंड असतील, एखाद्या स्टॉकला ते होल्ड करू शकतात, एक नाही 4 स्टॉकला होल्ड करू शकतात आणि बाकीचा फंड जो त्यांच्याकडे अवेलेबल असतो त्याच्याद्वारे ते दुसऱ्या स्टॉकमध्ये पण स्विंग ट्रेडिंग करतील. असं पण केलं जातं, काही अडचण नसते, पण त्या कंपन्या तुमच्या चांगल्या पाहिजे. पण इथं रिस्क असते नेहमी, की जर तुम्ही एखाद्या स्टॉकला बाय केलेला असेल तर त्याच्यामध्ये पण रिस्क बनलेली आहे तुमची. असं नाही की तुम्ही जे पण ॲनालिसिस करतात, आता समजा मी एखाद्या स्टॉकचं ॲनालिसिस केलं, रिलायन्सच मी ॲनालिसिस केलेलं आहे. आता ते ॲनालिसिस केल्यानंतर तो स्टॉक वरतीच जाईल असं नाही आहे, त्याची 100% इथे काही गॅरंटी नसते की तो वरतीच जाणार आहे. आपले ॲनालिसिस चुकू शकतात. मग त्या ठिकाणी ॲनालिसिस जर आपले चुकले, तो स्टॉक वरती जाण्याऐवजी तो जर खाली आला समजा, तर मग आपल्याला लॉस होणार की नाही? तिथं होणार, म्हणजे होणारच आहे आणि तो लॉस आपल्याला सहन करावाच लागेल. हां, एक चांगली कंपनी आहे, तुम्ही होल्ड केलं लॉसला आणि मला असं समजलं की 5-6 महिन्यानंतर ती कंपनी रिकवर झाली, तुम्ही लॉसमध्ये नाही आहे, मग तिथं तुम्ही प्रॉफिटमध्ये असतात. पण आपण जे पण शॉर्ट टर्ममध्ये काम करतो ना, तिथं नुकसान आपल्याला सहन करावंच लागतं. आपण किती लॉसला होल्ड करणार? आता खूप साऱ्या व्यक्ती करतात ते, पण बघा मग त्यांचे स्टॉक जे होल्डिंगमध्ये जातात 3-3, 4-4, 5-5 वर्ष जर आपण एखाद्या स्टॉकला जर होल्ड करतोय तर त्याला आपण स्विंग ट्रेडिंग नाही म्हणत, ती झाली लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. त्याला आपण काय म्हणतो? लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. मग खूप जणांच्या बाबतीमध्ये असं पण होत असतं की त्यांनी स्टॉक घेतलेला असतो स्विंग ट्रेडिंगसाठी आणि त्यांचा तो लॉंग टर्मचा भाग होऊन जातो. मग लॉंग टर्मचा भाग झाल्यावरती काय तुम्ही लॉस सहन करत जाते 4-5 वर्ष, 6व्या वर्षी मग तो लॉस कुठे रिकवर झाला, मग तुम्ही प्रॉफिटमध्ये आले. पण त्या 5 वर्षामध्ये तुमचा पैसा जो असतो, जो फंड असतो, तो पूर्ण ब्लॉक होऊन जातो की नाही? दुसरीकडे वापरता येतो का तुम्हाला? नाही वापरता येत. त्यामुळे हा गैरसमज तुम्ही डोक्यातून काढून टाकायचा आहे की स्विंग ट्रेडिंग म्हणजे 100% प्रॉफिट असतंच किंवा त्याच्यामध्ये प्रॉफिट बनतंच. त्याच्यामध्ये पण एक स्किल असतं मित्रांनो, लक्षात घ्या. आता जे बिगिनर येत आहे ना, यूट्यूबवरचे थंबनेल बघून बघून म्हणतात, सर स्विंग ट्रेडिंगसाठी डायरेक्ट स्टॉक कसे निवडायचे आम्हाला सांगा. मी त्यांना उत्तर काय देत असतो माहिती आहे का? पहिले की तुम्हाला जर स्विंग ट्रेडिंग शिकायचं असेल ना, तर तुम्ही काय करा माहिती आहे का? पहिले टेक्निकलला शिकून घ्या. टेक्निकल, तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस करता आलं पाहिजे स्टॉकचं, तरच तुम्ही परफेक्ट लेवलला एंट्री घेऊ शकतात. नाहीतर खूप सारे बिगिनर आहेत, फक्त थंबनेल बघून मार्केटमध्ये येत आहे, कोणत्याही स्टॉकला बाय करून टाकायचं आणि त्याला होल्ड करायचं, तर हे चुकीचं असतं मित्रांनो. त्यासाठी टेक्निकल आणि टेक्निकल शिकण्यासाठी तुमचा वेळ जाणार आहे. आता इथं मार्केटमध्ये काय होतं माहिती आहे का? समजा ही ए नावाची व्यक्ती, ही खूपच बिगिनर आहे, 4-5 दिवस झाले किंवा 15 दिवस किंवा 1 महिना झाला, ही व्यक्ती मी हिला काय म्हणणार? बिगिनरच म्हणणार, जिने सुरुवात केलेली असते. आणि ती जेव्हा मार्केटमध्ये येते ना, थंबनेल वगैरे बघत असते, बहुतेक सारे यूट्यूब चॅनल असणार त्यांना पण बघणार स्विंग ट्रेडिंगचे थंबनेल. हे थंबनेल कशाचे असतात? स्विंग ट्रेडिंगचेच, की 100% याच्यामध्ये पैसाच बनतो. हा, याच्याकडे पण गेलो 100% पैसा बनतो, हा म्हणतो 100% पैसा बनतो, म्हणजे याचा अर्थ इथे पैसा बनतोच. मग लगेच काय, कोणतेही स्टॉक खरेदी करून टाकायचे. XYZ नावाचा स्टॉक आहे, खरेदी करून टाकला, पण तो कुठे करायला पाहिजे याचं नॉलेज ह्या ए नावाच्या व्यक्तीला नाही आहे. मग त्याचं काम काय असतं की ते थंबनेल बघण्यापेक्षा किंवा सोशल मीडियावरती जे दाखवलं जातं ते बघण्यापेक्षा मी टेक्निकलवरती फोकस केला पाहिजे. पहिले मला त्या स्टॉकचं टेक्निकल ॲनालिसिस पहिले करायचं की मी कोणत्या लेवलला त्या स्टॉकला बाय केलं पाहिजे. लेवल फार महत्त्वाचे असतात, की त्या लेवलला मी बाय केल्यानंतर माझी प्रॉफिट बनण्याची प्रोबॅबिलिटी जास्त. म्हणजे मी जे ॲनालिसिस करतो आहे चार्टला बघून, चार्ट म्हणजे चार्टवरती आपण काय करतो? टेक्निकल ॲनालिसिस करतो. मग त्या लेवलवरती जर मी बाय केलं तर प्रॉफिट बनण्याची संभावना या ठिकाणी जास्त बनते. त्यामुळे मी स्टॉकची काय करतो आहे? खरेदी करतो आहे. पण ए नावाची व्यक्ती ते करत नाही आहे. ते काय डायरेक्ट सोशल मीडियावरती कोणी स्टॉकची नावं सांगितलेली असतात, जायचं त्या स्टॉकला बाय करायचं, होल्ड करायचं आणि नुकसान सहन करायचं. तसं कशाला करतात? त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? टेक्निकलवरती पकड बनवावी लागेल. मी तर म्हणतो टेक्निकल आणि फंडामेंटल ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असतं, की तुम्ही एखादी कंपनी स्विंग ट्रेडिंगसाठी जर निवडताय ना, त्यामध्ये तुम्हाला त्याचं टेक्निकल ॲनालिसिस पण करता आलं पाहिजे आणि सोबत फंडामेंटल पण त्याचे थोडक्यात बघून घ्यायचे. फंडामेंटल, किती कंपनी फंडामेंटली चांगली आहे का? जरी तुम्ही शॉर्ट टाईमसाठी त्याच्यामध्ये एंटर होत आहे ना, तरी फंडामेंटल बघा ना, काय फरक पडतो आहे. एक चांगल्या कंपनीमध्ये तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताय, काही अडचण नाही ना. नाहीतर अशा कंपन्यांमध्ये तुम्ही नको फसायला, की ज्या कंपन्यांमध्ये अचानक एखादा स्पाईक येतो, व्हॉल्यूम व्हॅरिएशन असतं त्यांच्यामध्ये. बघतात की नाही तुम्ही, एक स्टॉक आज 20% चाललेला आहे, तो 10%नी उद्या खाली येतो, परवा 10%नी खाली येतो. अचानक त्याच्यामध्ये
स्पाईक आपल्याला बघायला मिळतात. मग अशा कंपन्यांमध्ये जाण्यापेक्षा ज्या स्मूथली चालतात, आहे की नाही, ज्यांच्यामध्ये व्हॉल्यूम व्हेरिएशन जास्त नसतं, की आजच्या दिवशी 5 करोडचं व्हॉल्यूम आहे, उद्या आलं ते फक्त 10,000वरती, याला आपण व्हॉल्यूम व्हेरिएशन म्हणतो, की अचानक व्हॉल्यूम त्याच्यामध्ये वाढलेले असतात. अशा स्टॉकमध्ये न जाता तुम्ही एक फंडामेंटली चांगली कंपनी जर निवडली तर ती केव्हाही चांगली असते. जरी तुम्ही लॉसमध्ये असाल, मग रिकव्हरी होणार, त्याच्यामध्ये स्टॉक प्राईजमध्ये वाढ होणार थोड्या दिवसांमध्ये, जरी होल्ड करावं लागलं तर. पण बहुतेक व्यक्ती ते करताना दिसत नाही आहे. त्यांना काय वाटतं की स्विंग ट्रेडिंग म्हणजे 100% माझा पैसा बनेलच. याच्यामध्ये पण रिस्क असतेच मित्रांनो. शेअर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही एंटर होताय ना, रिस्क नेहमी बनलेली आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला ती झेलावी लागणार. की तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये एंटर झाले, तुम्ही ठरवून घेतलं पाहिजे की एवढंच नुकसान मी घेणार याच्यामध्ये. आणि तुमच्याकडे जर असतीलच जास्त फंड तर मग करा होल्ड, पण तिथे तुमची ही कंपनी फंडामेंटली चांगली ठेवा स्विंग ट्रेडिंगसाठी. जर तुम्ही चुकीची कंपनी निवडली, 70-80% सुद्धा लॉस तुम्हाला त्या स्टॉकमध्ये होऊ शकतो. मी बघितलेली अशी उदाहरणं. मग पुढचे 5-10 वर्षसुद्धा त्या कंपन्या काही वेळेला रिकवर होत नाही. मग एवढं नुकसान का सहन करायचं आपण? त्याच्यासाठी चांगली कंपनी निवडा तुम्ही, मग त्याच्यामध्ये ट्रेडिंग करा, बेनिफिट घेण्याचा प्रयत्न करा आणि योग्य लेवलला त्या स्टॉकला बाय केलं तरच तुमचं प्रॉफिट बनू शकतं. असं कुठेही नाही ना. असं जर असतं तर मग शेअर मार्केटमध्ये प्रत्येकाने पैसा बनवला असता. कुठेही स्टॉकला बाय करा, प्रॉफिटच बनतं. नाही, त्याची लेवल असते. योग्य लेवलवरती आपण त्या स्टॉकची खरेदी केली तरच आपल्याला त्याच्यामध्ये बेनिफिट मिळू शकतो. असं कुठेही करून फायदा नाही ना. त्याच्यामुळे टेक्निकलवरती थोडासा फोकस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. थंबनेल तर खूप सारे असतात आजकाल. तुम्ही जो पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बघतात, यूट्यूबवरती बघा, तुम्ही फेसबुकवरती बघा, इंस्टावरती खूप सारे थंबनेल बनवून काय होतं, लोकांचं आहे ना लक्ष विचलित होऊन जातं त्या थंबनेलमुळे. ते मग फोकस करत नाही शिकण्यावरती. तुम्हाला शिकण्यावरती फोकस करावं लागेल, तेव्हा तुमचा पैसा शेअर मार्केटमध्ये बनू शकतो. मग त्याच्यासाठी टेक्निकल ॲनालिसिस करायचं शिका पहिले, फोकस करा त्याच्यावरती. खूप सारे व्हिडिओ यूट्यूबवरती अवेलेबल असतात, त्यांना बघत चला. फंडामेंटल असतात, त्यांचा स्टडी करत चला. हे डेली ठेवायचं आहे. जर आपल्याला शेअर मार्केटमध्ये शिकायचं ना काही, या गोष्टी तुम्हाला नेहमी कराव्याच लागतील. त्याच्याशिवाय पर्यायच नसतो. शॉर्टकटने शेअर मार्केटमध्ये कधी पैसा बनत नाही. कोणाचाही शॉर्टकटमध्ये पैसा बनलेला नाही आहे आणि बनणार पण नाही. त्यामुळे तुम्ही पण शॉर्टकटमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये असं मला वाटतं. ठीक आहे. आणि आता स्विंग ट्रेडिंग कसं रिस्की नाही त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो तुम्हाला. या इकडे जसं आपण स्विंग ट्रेडिंग करतोय ना आता इक्विटीमध्ये स्विंग ट्रेडिंग. आता तुम्ही जर एखादी फंडामेंटली चांगली कंपनी, टेक्निकल वगैरे बघून तुम्ही एखादी चांगली कंपनी जिचे फंडामेंटल चांगले तिचं सिलेक्शन केलं. मी एक उदाहरणच घेतो, रिलायन्सचं उदाहरण. आणि रिलायन्सचा स्टॉक तुम्ही 1,000 रुपयाला बाय केला. तुम्ही 1,000 रुपयाला स्टॉक बाय केला. तुम्ही 1,000 रुपयाला या स्टॉकमध्ये बाय केलं समजा याला, आणि 100 शेअर तुम्ही बाय करून टाकले. 100 शेअर्स तुम्ही बाय करून टाकले आणि तुम्हाला वाटलं की नाही मला एस एल लावायचं, मला याच्यात लॉसच बुक करायचं नाही. मग एस एल तुम्ही लावलेलंच नाही याच्यामध्ये, करताय ट्रेडिंगच शॉर्ट टर्मसाठी. काय झालं की स्टॉक जो होता ना 1,000चा, 1,000वरून तुम्ही 900वरती आला. तुम्ही म्हणणार मला इथे 100 रुपयांचं नुकसान होतं आहे, मी सहन करू शकतो, चालेल, अडचण नाही. तोपर्यंत स्टॉक तुमच्या होल्डिंगमध्ये जाणार. होल्डिंगचा एक तुमचा भाग बनलेला असतो. 5-6 महिन्यापर्यंत तुम्ही त्याला होल्ड करत गेले. बघा, टेम्पररी तुम्हाला त्याच्यामध्ये लॉस दिसणारच आहे, पण 6 महिने जेव्हा होल्ड केलं तुम्ही, 6 महिने होल्ड केल्यानंतर स्टॉकच्या प्राईस तुम्हाला पुन्हा वरती जाताना दिसल्या. जो 900 रुपयाचा स्टॉक होता ना, तो जाऊन पोहोचला 1,100 रुपयांवरती पुढच्या 6 महिन्यामध्ये. म्हणजे 100 रुपये तुमचं या ठिकाणी काय झालेलं असतं, प्रॉफिट झालेलं असतं. हे कशामुळे शक्य झालं की स्टॉक चांगला होता, त्याच्यामध्ये छान रिकव्हरी आली, तुम्ही त्याला होल्ड केलेलं होतं, त्यामुळे जे नुकसान होतं तुमचं निघून गेलं, तुम्ही इथे प्रॉफिटमध्ये आले. आणि तुम्ही काय केलं मग नंतर 6 महिन्यानंतर त्या स्टॉकला तुम्ही सेल करून टाकलं. पण तुमचा पैसा झिरो झालेला होता का त्याच्यामध्ये? लक्षात घ्या, रिस्क कशी नाही सांगतो की 1,000 रुपयाचा स्टॉक बाय केला तुम्ही, किती रुपयाला येणार एक चांगली कंपनी? झिरो तर होणार नाही, स्टॉक आपल्याला माहिती आहे. जर झिरो होणार नाही तर माझा पैसा पण झिरो होणार नाही याच्यामध्ये. रिलायन्समध्ये एक ब्रँड आहे चांगला मी निवडलेला, त्यामुळे इथं रिस्क थोडी कमी होऊन जाते. टेम्पररी लॉसेस आपल्याला दिसतात, पण तेच तुम्ही जे फ्युचर अँड ऑप्शनमध्ये काम करत असतात ना, बघा मग इथे कशी रिस्क असते. तुम्ही जेव्हा ऑप्शन ट्रेडिंग करतात, आता मी असंच गृहीत धरतो
की तुम्ही रिलायन्समध्येच काम करताय, रिलायन्सचा स्टॉक ऑप्शन बाय करताय. स्टॉक ऑप्शन एकतर इंडेक्समध्ये पण आपण फ्युचर ट्रेडिंग किंवा ऑप्शन ट्रेडिंग करू शकतो आणि आपण स्टॉकमध्ये पण ऑप्शन ट्रेडिंग आणि फ्युचर ट्रेडिंग करू शकतो. मी इथे निवडलेला रिलायन्सचा ऑप्शन म्हणतो आपण त्याला, रिलायन्सचा ऑप्शन निवडलेला म्हणजे आपण इथे काय करतो आहे, स्टॉक ऑप्शनमध्ये काम करतो आहे. मग मी 1,000 रुपयाला जेव्हा स्टॉक होता ना, करंट मार्केट प्राईस जेव्हा 1,000 होती रिलायन्सची, तेव्हा मी त्याचा या स्ट्राईकचाच मी असं म्हणतो की 1,000ची ही काय झाली, स्ट्राईक झाली. एक स्ट्राईकचंच मी काय केलं, ते कॉल ऑप्शन बाय केलेलं आहे. म्हणजे त्याचं प्रीमियम समजा मी असं म्हणतो की हे 20 रुपयांचं प्रीमियम मी बाय करून ठेवलेलं आहे. ऑप्शन मी काय केलं, इथे बाय केला. स्ट्राईक कोणती होती, 1,000ची. आता मला ह्या ठिकाणी प्रॉफिट केव्हा मिळणार, जेव्हा रिलायन्सच्या प्राईस वरती जातील, अंडरलाईनच्या प्राईस जेव्हा वरती जाणार तेव्हा मला इथे प्रॉफिट होणार आहे. पण काय झालं, मी 2-3 तारखेला महिन्याच्या सुरुवातीला मी इथे काय केलं होतं, हा ऑप्शन बाय केलेला होता. 10-15 दिवस झाले, 1,000 रुपयांचा रिलायन्स काय झालं, 950 वरती आलेला आहे. मग आता जो ऑप्शन मी बाय केलेला असतो याचं हे जे प्रीमियम 20 रुपये, हे 20 रुपये नसणार, ते कसं असणार, कमी झालेलं असणार, कमी झालेलं असणार, बरोबर. आणि काय होतं की मंथ एंडिंग येत असते आणि मंथ एंडिंगला काय होतं असतं, याची एक एक्सपायरी असते. आपण जेव्हा आपण एखाद्या स्टॉक ऑप्शन किंवा इंडेक्स ऑप्शन किंवा आपण फ्युचर ट्रेडिंगमध्ये पण जात असतो, त्या ठिकाणी सर्व काम जे चालतं ना, हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने चालतं. हे चालतं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने. मग बघा, तुम्ही जेव्हा 1,000चं इथे कॉल ऑप्शन बाय केलेला होता, हे स्ट्राईकचा, आता हे काय झालं, एक कॉन्ट्रॅक्ट झालं. बायर सेलरमध्ये हे काय कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे, याची एक एक्सपायरी असते, नेहमी लक्षात घ्या. या कॉन्ट्रॅक्टची काय असते, एक्सपायरी. मी म्हणतो की ती एक्सपायरी आहे मग 31 जुलैची. म्हणजे 31 जुलै रोजी काय होणार हो, हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते होणार एक्सपायर. मग तुम्ही ह्या ठिकाणी कॉल ऑप्शन जो बाय केलेला आहे 20 रुपयांचं प्रीमियम पेड करून, हे पेड केलेलं असतं, नेहमी लक्षात घ्या, हे आपल्यासाठी डेबिट असतं. मग इथे 20 रुपये पूर्ण तुमचं काय झालं, नुकसान झालं. येते लक्षात, हे कन्सेप्ट सर्वांना, हे सर्व तुमचं काय झालेलं असतं, नुकसान. मग रिलायन्सची एक लॉट साईज असते बघा, आपण इथे लॉटने काम करतो, 500ची असते लॉट साईज, 500 गुणिले 20 म्हणजे सरळ सरळ आपलं इथं 10,000 रुपयांचं काय झालेलं असतं, नुकसान झालेलं असतं. का, मी होल्ड केलं. पण आपण जेव्हा रिलायन्सला होल्ड करत होतो, आपण लॉसमध्ये नव्हतो ना, पूर्ण आपला पैसा हा झिरो होणार नव्हता. पण जेव्हा तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आले, तुम्ही एक कॉन्ट्रॅक्ट बाय केलेलं आहे आणि त्याला तुम्ही एक्सपायरीपर्यंत घेऊन जात आहे. काही जण त्याला पण मग नाव देत असतात, मी ऑप्शनमध्ये स्विंग ट्रेडिंग करतो आहे, असं नाव देतात काही जण, की मी स्टॉक ऑप्शनमध्ये स्विंग ट्रेडिंग करतो. म्हणजे मी एका ऑप्शनला काही दिवसांसाठी कॅरी करतो आहे. एक दिवस जर केला असतं तर मी काय म्हटलं असतो, मी इंट्राडे करतो आहे. पण मी काय करतो, त्या ऑप्शनला पुढच्या 1 महिन्यासाठी कॅरी करत चाललेलं आहे, बाय करून चाललेलं आहे. मग ते मी काय करतो आहे, स्विंग ट्रेडिंग करतो आहे. पण त्याचं नुकसान किती मोठं होतं आहे बघा तुम्ही, की 10,000 रुपयांचा तुम्हाला सरळ सरळ या ठिकाणी लॉस होतो आहे. म्हणजे जेवढा पैसा तुम्ही त्या ट्रेडिंगमध्ये लावलेला असतो, पूर्ण तुमचा लॉस. ते कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी काय झालेलं असतं, एक्सपायर. जेव्हा तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये प्रवेश करणार, त्याचा विषय संपलेला असतो, त्यामुळे ते प्रीमियम पूर्ण झिरो होऊन जात असतं. लक्षात आलं का, मग त्या ऑप्शनला झिरोच व्हायचं असतं एक्सपायरीच्या दिवशी. मग तुमचं इथं नुकसान ठरलेलंच असतं. हा फरक असतो मित्रांनो, की इथे तुमची रिस्क जास्त होती, तुम्ही इथे तुमच्या पैशाला झिरो करत होते, पण इथे मात्र तुमचा पैसा झिरो होणार नव्हता, कारण की रिलायन्स झिरो नाही होणार ना. रिलायन्सचा स्टॉक जर आज 1100 रुपयावरती असेल तर तो झिरो होणार नाही आहे. तुम्ही काही दिवसांसाठी होल्ड करू शकतात त्याला, किंवा छोटासा लॉस घेऊन बाहेर पण पडू शकता त्याच्यामधून. त्यामुळे तिथं रिस्क कमी बनलेली असते स्विंग ट्रेडिंगमध्ये. आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्ही पैशाला पूर्णपणे लूज करू शकतात, तुमच्या पैशाला तुम्ही झिरो करू शकतात. हा मोठा फरक असतो मित्रांनो. मग दोन्ही ठिकाणी तुम्हाला समजलेलं असेल की मी जरी स्विंग ट्रेडिंग करतो आहे, असं नाही की 100% माझं प्रॉफिट त्याच्यामध्ये बनेलच. ते प्रॉफिट बनवण्यासाठी पण तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार, तुम्हाला टेक्निकलचा अभ्यास करावा लागणार, तुम्हाला फंडामेंटलचा अभ्यास करावा लागणार, तेव्हा कुठे तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकतात. आणि जर तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकले तर प्रोबॅबिलिटी वाढते प्रॉफिटची. स्विंग ट्रेडिंगमध्ये जेव्हा आपण इक्विटीमध्ये काम करतो ना, याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी वाढून जाते की हां, तुमची बाय करण्याची पद्धत जरा चांगली आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉफिटेबल होऊ शकतात. इथे काय होतं आहे, तुमच्या पैशाला पूर्णपणे लूज करू शकतात. ही मोठी रिस्क बनलेली असते मित्रांनो. आणि मी याच्यावरती डिटेल व्हिडिओ पण बनवून ठेवलेले आहे,
की स्विंग ट्रेडिंग कसं करायचं असतं, काय बघायचं असतं. प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील. मी अधूनमधून हे व्हिडिओ का बनवत असतो, खूप सारे व्यक्ती नवीन येत असतात, त्यांना माहीत नसतं की यांच्या चॅनलवरती असे व्हिडिओ बनवलेले आहेत. मग असे छोटे व्हिडिओ बनवून त्यांना सांगायचं की असा असा व्हिडिओ माझा आहे चॅनलवरती, बघा, काहीतरी शिकायलाच मिळेल त्याच्यामधून. आलं लक्षात सर्वांना? आता आत्ताची कंडिशन आहे. मग काही जण म्हणणार आत्ताच्या कंडिशनमध्ये मी काय केलं पाहिजे. बघा, आपले मार्केट जे आहे आत्ताच्या वेळेला सर्वांना माहिती आहे की एका रेंजच्या दरम्यान थांबलेले आहे. काही स्टॉक आहे ते एका रेंजच्या दरम्यान आहे, किंवा काही स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग पण होते. मग आता एक खाली येणारे स्टॉक जे असतात ते मला स्वस्त मिळत आहे, मग मी त्यांच्यामध्ये खरेदी करायला पाहिजे. हे बघा, आपण दोन प्रकारे काम करतो. एक शॉर्ट टर्मसाठी आणि एक असतं लॉंग टर्मसाठी. मग शॉर्ट टर्मसाठी करतो आपण स्विंग ट्रेडिंग स्टॉकमध्ये. मग ती स्विंग ट्रेडिंग करताना पण आपल्या योग्य लेवलवरती आपण स्टॉकला बाय केलं पाहिजे. काही टेक्निकल सेटअप बनतो आहे का आपला, जे आपण शिकलेलो असतो तो आपण बघितला पाहिजे, नंतर त्याच्यामध्ये बाईंग केली पाहिजे. पडत्या स्टॉकमध्ये कधीच पडायचं नसतं. स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये अजून जास्त फसू शकतात, कारण की तो किती पडेल सांगता येत नाही. आता तुम्हाला आत्ताचं उदाहरण देतो. इन्फोसिस 1800 रुपयाला असणारा स्टॉक हा 1000वरती येऊन पोहोचलेला आहे. कोणी म्हणेल की नाही आता किती पडेल, हा 1500वरती कंपनी चांगली आहे. पण तुम्ही पडत्या स्टॉकमध्ये जाताय, एखाद्याने 1500ला बाय केलं, तो आता नुकसान झेलतोय. काही गोष्टी त्याच्यामध्ये बघायच्या असतात. त्याच्यासाठीच तर आपल्याला टेक्निकलची गरज फार असते की मी कुठे बाय करायचं स्विंग ट्रेडिंगमध्ये, की अंदाजे बाय करायचं. अंदाजे बाय करून जास्त नुकसान सहन करावं लागेल आपल्याला. आणि एक असतं की लॉंग टर्मसाठी, की मला तर पुढच्या 10-15 वर्षांसाठी एक चांगली कंपनी शोधायची. मग जा ना तिथे, तुम्ही जिथे स्टॉक आपल्याला स्वस्तात मिळतोय आपण तिथे गेलं पाहिजे. एक ब्रँड जर आपल्याला स्वस्तात मिळतोय तर आपण नक्कीच खरेदी केला पाहिजे त्याला. मग असे स्टॉक तुम्ही शोधायचे असतात, ते शोधून त्यांच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करायची असते. पण चुकीच्या जागेवरती मात्र तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये जायचं नाही आहे, तिथे नुकसान होऊ शकतं तुमचं सरळ. मग आत्ताचं मार्केट आहे, थोड्या दिवस राहतील अशा फेजमध्ये, नंतर रिकवर होतील. मार्केटच्या फेज असतात, मार्केटमध्ये मंदी पण येणार, मंदीची पण फेज मार्केटमध्ये येत असते. त्यानंतर तेजीची फेज पण मार्केटमध्ये येत असते, आणि काही दिवस मार्केट साईडवेज पण जात असतात. आपण खूप सारे क्रॅश पण बघितले, मंदी पण बघितल्या. त्या मंदीमधून मार्केट तेजीकडे पण गेलं. मार्केटमध्ये तेजी येत होत्या, त्या तेजीमधून मार्केट मंदीमध्ये पण आले. हे मार्केटमध्ये फेज चालत राहणार. बिगिनर व्यक्ती इथेच हारतात, की त्या म्हणतात या मार्केटचं काही खरं नाही, 1.5 वर्ष झालं इन्व्हेस्टमेंट केली, म्युच्युअल फंड बाय करून ठेवलेले, पण ते मला रिटर्नच देत नाही आहे, काही फायद्याचं नाही मार्केट, ह्या मार्केटचं काही खरं नाही. खूप साऱ्या व्यक्ती अशा बोलतात. तर हे चुकीचं असतं मित्रांनो, ठीक आहे ना. मार्केटमध्ये या फेज येतात, ते आपल्याला बघावे लागतील, त्याच्याप्रमाणे आपल्याला काम पण करावं लागेल. असं नाही की अंदाजे कोणत्या ठिकाणी तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री घेतली आणि तिथं नुकसान सहन होतं आहे, तुम्ही मार्केटला नाव ठेवणार, असं चालणार नाही. तसं नसतं मित्रांनो, ठीक आहे. आता मी एक स्टॉकचं उदाहरण देतो, म्हणजे तुम्हाला मागचा काही डाटा दाखवतो, तुम्हाला लक्षात येईल तुमच्या. आपण त्यासाठी जाऊया चार्टवरती. आता हा बजाज फायनान्सचा स्टॉक आहे, बरोबर. आता मी काही भागाचा हाईड केलेला आहे, मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त. जसा हा स्टॉक मला इथून खाली येताना दिसतो बघा, कंटिन्युअसली हा स्टॉक इथे खाली येतोय, हा खाली येतोय. आणि तुम्ही म्हटले, म्हणजे जेव्हा स्टॉकच्या प्राईज इथे 620 रुपयाला होत्या, 620ला स्टॉक इथे आहे, आणि तुम्ही म्हटले की मला इथं स्टॉकला बाय करायचं आहे. तुम्ही हे जे बाय करणारे कोणत्या लॉजिकने करणार, इथं हा पडता स्टॉक तुम्ही पकडताय. मग हा जो स्टॉक आहे हा किती खाली जाईल अजून सांगता येत नसतं, जसं इन्फोसिसमध्ये होतोय. आलं लक्षात. मग तुम्ही म्हटले की ह्या ठिकाणी मला ह्या स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंगच करायची, तर मग इथे तुम्ही चुकू शकता की नाही, मला सांगायचं आहे. इथे तुम्ही चुकू शकता ना, तुमच्याकडून चूक होईल. तुम्ही त्याला होल्ड करू शकता जास्त दिवसांसाठी. बजाज फायनान्स जरी ब्रँड असला, चांगली कंपनी जरी असली, पण काही दिवस तुम्हाला होल्ड तर करावं लागेल त्या स्टॉकला. त्याच्यामुळे चुकायचं नाही. स्विंग ट्रेडिंग करायचं तर योग्य लेवलला करावं लागतं, तेव्हा ते आपल्याला बेनिफिट देतं. थंबनेल बघून कोणाच्या असं अंदाजे स्टॉकला बाय करायचं नाही. खूप जण असे सांगणारे असतात की स्टॉकला बाय करा, प्रॉफिटच बनेल. पण बघा ना तो कोणत्या लेवलवरती आलेला आहे, त्याच्यामध्ये काय पॅटर्न बनलेला असतो, काय टेक्निकल सेटअप त्याच्यामध्ये बनलेला असतो, ते बघून मग त्याच्यामध्ये एंट्री घ्या. तिथे मग तुमचे प्रॉफिट बनण्याची संभावना जास्त. ठीक आहे. तर हा फरक माझ्या मते समजला. चार्ट का दाखवला मी तुम्हाला, की हा खाली येणारा स्टॉक होता, हा जरा मागचा आहे. म्हणजे सेबी नियमानुसार करंट मार्केट प्राईस त्याच्यावरती मी डिस्कस नाही करू शकत, त्यामुळे मागचा हा चार्ट मी तुम्हाला दाखवतो की हा पडणारा स्टॉक होता. तुम्ही पडणाऱ्या स्टॉकमध्ये एंट्री घेताय तर काय होतं स्विंग ट्रेडिंगसाठी,
लॉस सहन करावं लागेल ना, काही गोष्टी बघाव्या लागतील, टेक्निकल सेटअप बघावं लागेल तुम्हाला, तेव्हा कुठे तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री घेऊ शकतात. असा अंदाजे कधी एंट्री घ्यायची नसते. आलं लक्षात सर्वांना? तर माझ्या मते हा फरक तुम्हाला समजलेला असेल आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये 100% प्रॉफिट बनेलच याची आपण गॅरंटी नाही देऊ शकत. आपण चुकू पण शकतो, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. पण इक्विटीमध्ये काम करणं हे नेहमी सेफ असतं आणि इथे चांगला पैसा आपला भविष्यात बनू पण शकतो, इन्व्हेस्टमेंटने पण आणि ट्रेडिंगने पण. पण त्याच्यासाठी काही गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील. तर हे सर्व काही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि व्हिडिओ पण तुम्हाला नक्की आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक, कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका. ज्या गरजू व्यक्ती असतात ना, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की तुम्ही पोहोचवला पाहिजे. आजच्या दिवसासाठी मी इथेच थांबतो. जय हिंद.